बस तुला घरी सोडतो. आलाप काय झालंय? नाही काही नाही, बस ना. कसला विचार करतोय? सध्या आपल्या अधांतरी असलेल्या नात्याशिवाय दुसरा कुठला विचार येणार आहे डोक्यात? आलाप सारखा विचार नको करत राहूस. आपण जास्त विचार करत राहिलो ना की आपलंच टेन्शन वाढत राहतं. अगं पण जुई, तो विचार डोक्यातून जातच नाही. म्हणजे आईने स्वतः माझं नाव विवाह मंडळात नोंदवलं आणि आज आईने ती फाईल दांडेकर बाईंना परत केली. परत त्यांना हेही सांगितलं की सध्या आलापला कुठलीच मुलगी आवडली नाही. हा, मग हे आपल्यासाठी चांगलंच झालं ना. अगं हो, पण नेमकं तिच्या मनात काय चाललंय तेच कळत नाही. हे बघ आलाप, कितीही झालं ना तरी ती तुझी आई आहे आणि आई आहे ना ती आधी आपल्या मुलाच्या आनंदाचा विचार करते. मग आपलं नातं का कळत नाहीये तिला? ते सुद्धा कळेल. आता आलाप माझीच आई बघ ना, तिचा सुद्धा आपल्या लग्नाला विरोध होता, पण तिने माझ्या मनाविरुद्ध दुसरीकडे लग्न नाही जुळवून दिलं. आणि नंतर जेव्हा तिला पटलं तेव्हा ती स्वतःहून तयार झालीच ना. मानलं तुला का? जुई, अगं एवढ्या नेगेटिव्ह परिस्थितीत तू थोडा पॉझिटिव्ह विचार कसा करू शकतेस? आता आपण नेहमी पॉझिटिव्ह राहूया, म्हणजे आपल्या बाबतीत सगळं पॉझिटिव्ह घडेल. #पॉझिटिव्ह. करेक्ट? करेक्ट. बस तुला घरी सोडतो. चल. अगं सूर्यप्रकाश पडतो डोळ्यावर. बरं बस. हे लसूण सोलायचं म्हटलं ना की नख पाहिजेत बाई. आईसाहेब तुम्ही राहू दे, मी करते. अगं नको, करते मी. नाहीतरी बसून बसून मला काय काम आहे. एक एक पाकळी सोलावी लागते ना, म्हणून कंटाळा येतो. संध्या, आपल्याकडे छोटा रिकामा डबा आहे का? हो आहे, पण आता कशाला पाहिजे? सांगते, द्या तर. बरं ठीक आहे. हे बघा, झाला सोलून लसूण. बघू. अरे काय मस्त काम केलं ग हिने. काकू, दादांचा फोन येतोय, मी घेते. हॅलो दादा. केवढ्या पटकन पोरीनं काम हलकं केलं नाही. हल्ली काय काय नवीन आयडिया आल्यात काय माहित ग. त्या आयडिया लक्षात ठेवण्यासाठी कोमलताई सारखी हुशार मुलगी पाहिजे. कोमल खूप हुशार मुलगी आहे. ज्या घरात जातील ना त्या घराचं सोनच होईल. हे मात्र अगदी खरं बोललीस. ज्या घरात लग्न करून जाईल ना त्या घराची लाडकी सून होईल ती. आईसाहेब माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही कोमलताईचा विचार करून बघा ना. कोमल एवढी चांगली मुलगी आहे, तिचा विचार करायलाच पाहिजे. म्हणजे आलाप दादाचं जुईताईशी होईलच, पण कोमलताईंचं उदय दादाशी जुळलं तर घर कसं पूर्ण होऊन जाईल. आलाप, तू या आधी माझ्यापासून काही लपवलंयस का? नाही. मग आता का लपवतोयस? मी काय लपवतो? घरातलं टेन्शन, सॅडनेस सगळंच तर लपवतोयस माझ्यापासून. कळलं तुला? प्रेमात अशा गोष्टींना लगेच कळतात. काय करू का जुई, कधी कधी ना घरी जावंसच वाटत नाही. म्हणजे घरी गेलो की पुन्हा आपल्या दोघांच्या नात्याला घेऊन काही ना काहीतरी विषय होतो आणि मग पुन्हा मी तरी चिडतो, नाहीतर आई तरी बोले नशी होते. आणि मग त्या सगळ्याचं टेन्शन येतं ना. टेन्शन येतं, सगळं सगळं वातावरणच स्पॉइल होतं ना. आणि बरं, या सगळ्याला जबाबदार कोण? तर मी. आणि तुझ्या बरोबर मी पण, कारण हे सगळं आपल्या नात्यामुळेच होतंय ना. तसं असेल तर मी पण जबाबदार आहे. म्हणजे मी जर तुला म्हणालो नसतो जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, तर तुमची लव्ह स्टोरी पुढे कशी झाली असती मला सांग. बाबा तू पण ना. अरे सिरियसली, आता बघा, मी जर इतर मुलींच्या बापासारखा खडूस असतो, मी जर तुमच्या भेटण्यावर, तुमच्या मैत्रीवरतीच रिस्ट्रिक्शन टाकले असते तर इथपर्यंत आलाच नसतात ना तुम्ही, आहे की नाही? मग ये प्यार है जनाब, रोकने से नहीं रुकता, सारी हदें तोड़कर मंजिल तक पहुंचता है. क्या बात है, वाह वाह.
आणि जेव्हा आपल्याला आपली मंजिल मिळेल ना, तेव्हा आपण ह्या जगातले सगळ्यात आनंदी माणसं असू. तुला माणूस म्हणतो बाबा हा, म्हणजे ही माणूस कुठे आहे? अरे माणूस नाही रे, ही हॅशटॅग फिल्मी सुई आहे ना, माझी प्रिन्सेस. आणि हा माझा सुपर डॅड. एक मिनिट. आणि मी तू तू माझ्या या प्रिन्सेसच्या आयुष्यात घोड्यावरून आले, बाईक वरून आलेला राजपुत्र आहेस, राजपुत्र. आलाप नेहमी असाच हसत राहा. हॅशटॅग पॉझिटिव्ह राहा. काय ग, हा माणूस हसत नाही? बघ ना बाबा, घराचं टेन्शन घेऊन बसतो. अरे आला काय टेन्शन घेतोय, होईल रे सगळं सॉर्ट. हो, पण सगळं लवकर झालं पाहिजे. अरे काय आला, हे एवढंच आहे तर तुला टेन्शन आलंय? खरं टेन्शन तू नवरा झालास की तुला येईल, जे अजून तुला माहितीच नाहीये. म्हणजे घरी चल, मजा दाखवतो तुला. हे बघ, प्रत्येक नवऱ्याचं टेन्शन त्याच्या घरात, स्पेशली त्याच्या किचन मध्ये बसलेलं असतं. अच्छा, म्हणजे काकू का? ए हळू बोल गड्यास, जर तिने ऐकलं ना तर मी जाईनच, तू पण जाशील. अहो काका, इथून कुठे ऐकायला जाते त्यांना? तुला माहिती नाहीये, 1 किलोमीटर पर्यंत रेंज आहे तिची. आमच्यातली सगळ्यात शार्प नाग कानवाली आहे अमृता. काय? अरे म्हणजे यहाँ चारों ओर उसके आदमी फैले हुए हैं. काय ते पद्या राहतो ना, पद्या सविता वहिनी, पलीकडे शिंद्या राहतो, इकडे पांड्या राहतो, सगळे तिचे आदमी आहेत. कुणी जर जाऊन तिला सांगितलं ना तर ते फिरून माझ्यावरच येणार आहे. म्हणून म्हटलं आलो. का तुम्ही पण ना? चल घरी चल, तुला उदाहरण सगळं दाखवतो मी. आता नाही नको, जातो मी. अरे आला चल ना, यांची जुगलबंदी बघून तू फ्रेश तरी होशील. हा नको. अरे ए, पोरा, मी लगेच तुला घर जावई बनवून घरात नाही ठेवत आहे, नको काळजी करू. चल ये. काका, नाही म्हणजे ऊन अंगावर घ्यायचं असतं असं मी ऐकलंय, पण डायरेक्ट असं अंगावर ओढवूनच घ्यायचं असं नाहीये ना? म्हणजे आपण दुपारच्या जेवणानंतर आराम करायचा सोडून हे असे उन्हात का फिरतोय? आधी पायाला डोक्याला चटके, तेव्हा सापडतो मार्ग. हा, हे पण जुळत नाहीये. नाही आता सगळी जुळजुळ आपल्यालाच करायची आहे. म्हणजे आता आपल्याला झोपून चालणार नाही. जर आपण झोपलो तर दुईचं आणि आलापचं नातं संपलंच. काका, काय काय झालंय? काय काय? तुझ्या मावशीच्या, म्हणजे माझ्या बायकोच्या, आलापच्या आईच्या. काका, नाती नंतर सांगा ना, आधी मेन पॉइंट वर या ना. तिच्या मनामध्ये कोमल बद्दल सॉफ्ट कॉर्नर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आता लग्नाबद्दल कोमलच्या आणि प्राजक्ताच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे तिला जाणून घ्यायचं. म्हणजे मावशी डायरेक्ट जाऊन कोमलशी बोलणार? काय ती डायरेक्ट बोलेल की इनडायरेक्ट बोलेल ते मला माहिती नाही, पण आता आपल्याला नेमकं काय करायचं हे मला पक्क माहिती आहे. अहो सांगा ना, तसं करूया आपण. फ्रेंड, हे नेहमीच झालं. पूर्ण ऐकून घेत जा रे. फ्रेंड बनायचं, कोमलचं फ्रेंड. वा, म्हणजे मावशी म्हणेल की हिची तर सगळ्यांबरोबर चांगली फ्रेंडशिप आहे, ही तर चांगलं घर सांभाळेल. तू फ्रेंड बनायचं आणि काय करायचं? काय करायचं? तिच्या बरोबर जाऊन कीर्तन करायचं, टाळ वाजवायचे. का? अरे कोमल ही प्राजक्ताच्या टीम मधली आहे की नाही, त्यामुळं प्राजक्ताच्या साईडला काय चाललंय हे आपल्याला कोमल कडून कळू शकतं. त्याने काय होणार आहे? त्यामुळे आपण अलर्ट होऊ. त्यामुळे मालती जेव्हा प्राजक्ताशी लग्नाबद्दल बोलेल ना, तेव्हा तिच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्याला अगोदरच माहिती असेल. पण मला सांगा काका, आता कोमल ही प्राजक्ता वहिनीच्या डोक्याने चालणारी, बरोबर? मग ती या सगळ्या गोष्टी आपल्याला का सांगेल? अरे तिचा फ्रेंड बनून तुला हेच तर शोधायचंय. कसं आहे, तुम्ही दोघं एकाच वयाचे आहात, त्यामुळं लवकरात लवकर फ्रेंडशिप करून तिच्या मनात काय चाललंय हे तुला जाणून घेणं सोपं जाईल. कळलं का काय करायचं ते? नुसतं बैलासारखे मुंडे आलो नको, काय म्हणला? म्हणजे मला आता कोमलशी फ्रेंडशिप करावी लागणार आहे, आणि एकदा का कोमलशी फ्रेंडशिप झाली की मग झालं. कोमल फ्रेंडशिप खरंच यांचं चांगलं होणार असेल तर ही फ्रेंडशिप व्हायला मी पण मदत करीन. कोमलताई, उदय दादा, आधी फ्रेंडशिप आणि मग ताशा आणि बँजो. ये रे आला. काय लाजतोय? चल ये, बस इथे आणि आरामात बस.
काढून ठेव हो, हो. बॅग. हॅलो काकू. अजिबात लाजू काय नकोस. आलाप काय चाललंय काय हे दोघे तुला का त्रास देत आहेत? त्रास? आम्ही तुला त्रास देतोय? माझा त्रास होतोय तुला? आलाप काय म्हणणं आहे यांचं सांग मला. काका म्हणाले की घरी चल तुला टेन्शन दाखवतो. कैलास अरे तू टेन्शन मध्ये होता, मी त्याला म्हटलं घरी चल, अमृताची भेट करून देतो, टेन्शन कमी होईल. काय होय ना ग जुई? हो जुई काय तुझ्या होला होच म्हणणार. अगं तसं नाही, पण खरंच तू टेन्शन मध्ये होता. आपला होणारा जावई आहे ना, त्याला म्हटलं चल घरी. आलाप तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी मस्त खायला करते. ओके. मसाला उपमा कर. नाहीतर साबुदाणा खिचडी. एक मिनिट, त्याच्यासाठी करणार आहे की नाही? मग तो जे सांगेल ते मी करीन. नाही नाही काकू, तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते करा, मी खाईन. बाबा चल. नाही कसं आहे ना, इथे सासू फक्त जावयाचे लाड पुरवतीये. नाही आपल्याला काहीच व्हॅल्यू दिसत नाहीये. चल तू चल. भोले साहेब येबू का आत? अरे आता ह्याच्यापेक्षा किती आत येणार आहेस? काय विचारतोस येबू का आत? बोल काय? ते पाणी पुडी आणला होता. अरे पांडा, इस्त्रीचा धंदा बंद करून तू पाणीपुरीच्या धंद्यावर आलास? बरं झालं, नाहीतरी कपडे जाळतच होतास. एक पाणीपुरी भरतात. अरे धंद्याच्या पाणी पुडी नाही आहे ते. मग कशाचं आहे? ते आमच्या मंचली आला आहे ना, तो तिने बनवला आहे. बोला तुम्हाला पण ते पण येतो. ती पण शुभ्रण आहे ना. अरे शुगरण नाही, सुगरण. हा तेच ते. बघा कशा वाटतो आहे पाणीपुरी ते. आमचं माहिती नाही, पण आलापला पाणीपुरी खायला नक्की आवडेल. आता काय रे आला? नाही नाही काका, असं काही नाही. मला माहिती आहे, 31 डिसेंबर पाणीपुरी खायची स्पर्धा. विसरलो नाहीये मी. करेक्ट टायमिंगला घेऊन आलास हा पांडे पाणीपुरी. हा खाऊन सांगा कशा झाला आहे ते. मी पद्याकडे जाबून येतो. त्यालाही देतोस? हा आला तू खा. आमच्याकडे पाणीपुरीचं एवढं कोणी शौकीन नाहीये. हो ना. नाही कसं? मी आहे ना. काय आला 31 डिसेंबरला भावांबरोबर स्पर्धा केली होतीस ना पाणीपुरी संपवायची. आज होणाऱ्या सासऱ्याबरोबर कर. मी पण पाणीपुरी खातो असतो तुझ्या बरोबर. ओके. कैलास अरे खाऊ दे ना त्याला. नाही नाही काकू, असं काही नाही. काका तुम्ही पण का? हा अरे नको, त्यात मीठ आहे. म्हणजे ते चिंचेचं पाणी आंबट असतं. नको ना उगाच आला. मग काय झालं काका? का तुम्ही आज होऊनच जाऊ दे. हा ना. Yes. चल काढ. हळू. आणि ये आधी लवकर. अगं काय कळते का तू काय बोलतोयस ते? का काय झालं? तू पाणीपुरी खाणार आहेस? हो मग काय म्हणणं आहे तुझं? आपण कोण आहोत? नवरा बायको गेली अनेक वर्ष. थट्टापुरे. थट्टाने खरंच आहोत. आपण इच्छाधारी नाग नगीण आहोत हे विसरतोस का? नाही विसरत नाहीये, पण त्याचा इथे काय संबंध? कैलास, पाणीपुरीतलं मीठ आणि आंबट पाणी पिऊन तू तुझ्या मूळ रूपात नाही का येणार? पण तरी सुद्धा मला पाणीपुरी खायची. काय म्हणणं आहे तुझं? तर माझं असं म्हणणं आहे की 2 दिवसांनी अमावास्या येते, तेव्हा तुला काय वाटेल ते कर. बाबा अरे तू. जुईल्या, बरं झालं तू जरा सांग ना तुझ्या आईला. अगं मला ना ते आता पांढऱ्याने आणलेली अशी डबाभर पाणीपुरी, ब्राऊन ब्राऊन पुरी अशा खायच्यात आत्ताच्या आत्ता. सांग. बाबा तू असा हट्ट का करतोयस? हे शक्य नाहीये.
झालं? तू सुद्धा? तुम्ही दोघी एका लेवलच्या ढ कशा काय कसं मेंटेन करता? हे बघ, मला आता पाणीपुरी खायची आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडे मार्ग आहे. कसला मार्ग? कसला मार्ग? इच्छाधारी मंत्र आहे माझ्याकडे. हो, पण तो आपल्याला आठवतोय का? नाही, मला आठवत नाहीच आहे. पण आता जुईल्याला मिळालाय ना तो. म्हणजे जेव्हा जुईने आपल्या समोर पहिल्यांदा त्या मंत्राचा वापर करून दाखवला ना, तेव्हा मी चाणाक्षपणे तो उतरवून काढलाय. हे बघ, जुईले, बरोबर आहे. मला माहिती होतं कधीतरी भविष्यात तुला मला या मंत्राची गरज पडेल, म्हणून मी तो त्याच वेळेला लिहून काढला. त्याला म्हणतात दूरदृष्टी, पुढचा विचार. ते लागतं. अरे पण कैलास, हे बघ, मला आत्ता पाणीपुरी खायची आहे आणि मी या मंत्राचा वापर करून ती पाणीपुरी खाणार आहे. तुझं काय? तुला खायची आहे? म्हण मंत्र, खा पाणीपुरी. मला नकोय. अरे बरं सुचलंय. काही खायचं असेल तर म्हण मंत्र, खा पाणीपुरी. म्हण मंत्र, खा पावभाजी. म्हण मंत्र, खा चायनीज. म्हण मंत्र, खा बचकाभर मीठ. बाबा बाबा तू खरंच सुपर डॅड आहेस. आहे ना? अग मग जरा हसऱ्या चेहऱ्याने म्हण हे. विश्वास ठेव माझ्यावर आणि नका शंका घेऊ. मी व्यवस्थित करेन सगळं. तुम्ही जाऊन तयारी करा, मी मंत्र म्हणून येतो. चला 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 चला, पळा. जा लवकर, नका काळजी करू, माझ्यावर विश्वास ठेवा. चला. करणार आहे ना देव जाणे. चल. अरे काका कुठे आहेत? येतोय बाबा. त्यांचा विचार वगैरे बदलला नाही ना? तो ऐकणार आहे का आमचं? त्याचं म्हणजे असं आहे, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. जुई, हा बोल ना आलाप. तुला काही हवंय? एक काम करशील? बोल ना. तू बोलीस ना हॅशटॅग पॉझिटिव्ह राहायचं. चल तू सुरुवात कर पाणीपुरी खायला. नाही नको. म्हणजे तू आणि बाबा एन्जॉय करा आणि मी तुम्हाला खाताना बघून एन्जॉय करेन. ओके. ओम राम ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम भस. मनुष्य रूपम. आता 1 तास फक्त पाणीपुरी आणि मी. आला? अरे चॅलेंज साठी रेडी आहेस ना मित्रा? हो काका, मी फुल ऑन रेडी आहे. तुम्ही रेडी आहात का? अरे म्हणजे काय? बाबा सगळं ओके ना? अरे एकदम ओके, 100%. कैलास, नक्की ना? काय विचारतेस? पक्का? काका तुम्हाला कसला त्रास होत असेल तर नको. अरे आता कसला त्रास? आता मंत्र आहे ना? मंत्र? कसला मंत्र? प्रार्थना. प्रार्थना. प्रार्थना आहे रे माझ्याकडे. मी ते खायच्या आधी प्रत्येक वेळेला प्रार्थना म्हणतो ना. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी. त्याच्याबद्दल. ओके चला मग सुरुवात करूया. चल चल सुरू करूया. रेडी? चला सुरुवात करूया. येस, चला.
कैलास काय काळजी करते तुला पाहिजे का? नको नको Cheers. वा 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 अप्रतिम. कैलास अजून